चला आज एका खास प्रवासाला निघूया. एक असा प्रवास जो आपल्याला 2500 वर्षांपूर्वीच्या जेतवन विहाराच्या शांत वातावरणातून थेट आजच्या धावपळीच्या आयुष्यात घेऊन येईल. आपण बुद्धांच्या एका खूप खोल शिकवणीचा अभ्यास करणार आहोत, जी धम्मपदाच्या 97व्या गाथेतून आपल्यापर्यंत पोहोचली आहे. ही शिकवण म्हणजे फक्त काही शब्द नाहीत, हा एक आरसा आहे ज्यात आपण दुसऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींवर ठेवलेल्या श्रद्धेमध्ये आणि स्वतः अनुभवलेल्या ज्ञानामध्ये काय फरक आहे हे अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. चला तर मग या प्रवासात आणखी खोलवर जाऊया आणि पाहूया की हे प्राचीन ज्ञान आपल्या आधुनिक जीवनाला कसं उजळवू शकतं. विश्वास ठेवणे आणि जाणणे यात काय फरक आहे? बघा, हा प्रश्न दिसायला किती सोपा आहे नाही का, पण याच्या मुळाशी मानवी अस्तित्वाचे खूप मोठे पैलू दडलेले आहेत. आपण आपलं आयुष्य कशाच्या आधारावर जगतो? आपल्याला मिळालेल्या माहितीवर, परंपरेवर, की दुसऱ्यांच्या मतांवर? की मग आपण आपल्या प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक विचाराला स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर पारखून घेतो? आजचा आपला संपूर्ण प्रवास याच एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असणार आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ऐकलेली गोष्ट दिशा नक्कीच देऊ शकते, पण मुक्ती केवळ अनुभवलेली गोष्टच देऊ शकते. जरा कल्पना करा, आपण जेतवन विहारात आहोत. दुपारचा सूर्य आकाशात तळपतोय. त्याची किरणं पिंपळाच्या पानांमधून हळुवारपणे झिरपून जमिनीवर एक सुंदर नक्षी तयार करत आहेत. हवेत धूप आणि फुलांचा एक मंद सुगंध दरवळतोय. एकदम शांत, पवित्र, आणि असं वाटतंय की सगळीकडे एक वेगळीच ऊर्जा भरलेली आहे. भिक्खू आपापल्या जागी ध्यानात बसले आहेत. त्यांचे चेहरे अगदी शांत आणि निर्विकार आहेत. या शांततेत एक प्रकारची खोली आहे, एक सजगता आहे. आणि याच वातावरणात आजच्या आपल्या कथेची सुरुवात होतीये. एक अशी कथा जी आपल्याला श्रद्धेच्या पलीकडे घेऊन जाणार आहे. चला तर मग आता या शिकवणीच्या मूळ कथेमध्ये जाऊया. ही फक्त एका घटनेची गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट आहे मानवी मनाच्या परिवर्तनाची. ही कथा आहे की श्रद्धेचं रूपांतर ज्ञानामध्ये कसं होतं. आणि या कथेचे नायक आहेत प्रज्ञेमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाणारे सारीपुत्त. एका दूरच्या गावातून अनेक दिवसांचा खडतर प्रवास करून 30 भिक्खूंचा एक संघ बुद्धांच्या दर्शनासाठी जेतवनात पोहोचला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसतोय, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आहे, ज्ञानाची आस आहे. बुद्ध त्यांच्याकडे पाहतात आणि एका क्षणात त्यांच्या मनाची अवस्था ओळखतात. त्यांना कळतं की या भिक्खूंनी अनेक अडचणींवर मात केली आहे. त्यांच्या मनातील अनेक शंका आता दूर झाल्या आहेत आणि त्यांची मनं आता ज्ञानाच्या प्रकाशासाठी, अर्हतापदासाठी अगदी तयार झाली आहेत. त्यांच्यासाठी एका मोठ्या शिकवणीची वेळ आता जवळ आली आहे. आणि मग त्या शांत क्षणी बुद्ध आपल्या मधुर आणि गंभीर आवाजात एका अशा गाथेचं पठण करतात जी हजारो वर्षांपासून ज्ञानाचा एक अमूल्य ठेवा म्हणून ओळखली जाते. एक अशी गाथा जी श्रद्धा आणि ज्ञान यांच्या सीमारेषेवर उभी आहे. असद्धो अकतन्यूछ संदिच्छेदोछ यो नरो हतावकासो वंतासो सवे उत्तम पोरिसो. तर या सुंदर गाथेचा अर्थ काय आहे? सोप्या मराठीत सांगायचं झालं तर, जो केवळ श्रद्धेवर जगत नाही, ज्याने निर्वाण जाणले आहे आणि सर्व इच्छा आकांक्षा सोडून दिल्या आहेत, तोच उत्तम पुरुष आहे. हा अर्थ खूप खोल आहे आणि पहिल्यांदा ऐकल्यावर थोडा विचित्र वाटू शकतो. श्रद्धाळू नसलेला माणूस उत्तम पुरुष कसा असू शकतो? हाच गूढार्थ समजून घेण्यासाठी चला यातील काही महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. इथे आपण असद्धो या शब्दाचा अर्थ पाहतोय. सामान्यपणे याचा अर्थ श्रद्धा नसलेला असा घेतला जातो, पण इथे तो अर्थ अपेक्षित नाही. पाली भाषेत याचं मूळ खूप खोल आहे. असद्धो म्हणजे अशी व्यक्ती जिची श्रद्धा आता फक्त ऐकण्यावर किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावर अवलंबून नाही. एक उदाहरण घेऊया. समजा आपण नकाशा पाहिला आणि आपल्याला विश्वास बसला की अमुक एक ठिकाण अस्तित्वात आहे. पण जेव्हा आपण स्वतः तिथे पोहोचतो तेव्हा तो विश्वास अनुभवात बदलतो. मग आपल्याला नकाशाची गरज नसते. असद्धो म्हणजे अशी व्यक्ती जिने सत्याचा नकाशा पाहून त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतः त्या सत्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. ती व्यक्ती जाणते, केवळ विश्वास ठेवत नाही. दुसरा एक खूप शक्तिशाली शब्द आहे वंतासो. याचा शब्दशः अर्थ आहे ज्याने ओकून टाकले आहे. विचार करा, ही प्रतिमा किती तीव्र आहे. हे असं नाही की हळुवारपणे इच्छा सोडून दिली. हे म्हणजे तृष्णेला इतक्या तीव्रतेने नाकारणं की जणू काही शरीराने आत साठवलेलं विष बाहेर फेकून दिलं आहे. ही एक संपूर्ण शारीरिक आणि मानसिक शुद्धीची क्रिया आहे. असा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो. तर मग ही इतकी गहन आणि शक्तिशाली गाथा बुद्धांनी नक्की कोणत्या संदर्भात सांगितली होती? याच्यामागे कोणती घटना होती? चला त्या मूळ कथेच्या नाटकात प्रवेश करूया आणि पाहूया की या शब्दांचा जन्म कसा झाला.
बुद्धांना माहीत होतं की ते 30 भिक्खू ज्ञानाच्या अगदी जवळ पोचले आहेत, पण त्यांना एक शेवटचा धक्का हवा होता, एक थेट उदाहरण. आणि यासाठी त्यांनी निवडलं आपले अग्रश्रावक, प्रज्ञेमध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या सारिपुत्तांना. सारिपुत्त फक्त ज्ञानी नव्हते, तर त्यांचा अनुभव अत्यंत प्रामाणिक होता. बुद्धांनी एक थेट शिकवणीचा क्षण तयार केला, एक असं नाट्य रंगवलं ज्यातून त्या भिक्खूंना ज्ञानाचं खरं स्वरूप दिसणार होतं. बुद्ध सारिपुत्तांना एक थेट प्रश्न विचारतात, माझ्या पुत्रा सारिपुत्ता, इंद्रियांवर ध्यान करून निर्वाण मिळतं हे तू स्वीकारतोस का? हा प्रश्न साधा दिसत असला तरी तो एक सापळा होता, एक पवित्र सापळा. बुद्धांना माहीत होतं की सारिपुत्तांच्या उत्तरामुळे एक गैरसमज निर्माण होणार आहे, आणि त्याच गैरसमजाला दूर करून ते त्या 30 भिक्खूंना एक खूप मोठी शिकवण देणार होते. आता सारिपुत्तांचं उत्तर बघा, किती अचूक, सूक्ष्म आणि धाडसी आहे. ते म्हणतात, भगवान, मी हे स्वीकारतो, पण केवळ तुमच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे नाही. ज्यांनी स्वतः अनुभवलेलं नाही तेच दुसऱ्यांकडून स्वीकारतात. ते इथे बुद्धांचा अनादर करत नाहीयेत, उलट ते बुद्धांच्या शिकवणीचाच सर्वोच्च सन्मान करत आहेत. ते सांगत आहेत की तुमची शिकवण इतकी खरी आहे की ती केवळ मानण्याची गोष्ट नाही, तर ती थेट अनुभवण्याची गोष्ट आहे. ते श्रद्धेपेक्षा प्रत्यक्ष साक्षात्काराला जास्त महत्त्व देत आहेत. आणि हेच ते महत्त्वाचं वळण आहे. आलेल्या भिक्खूंना सारिपुत्तांच्या उत्तराचा खोल अर्थ कळत नाही. त्यांच्या साध्या श्रद्धेच्या दृष्टिकोनातून त्यांना वाटतं की सारिपुत्त बुद्धांवर, आपल्या गुरूवर अविश्वास दाखवत आहेत. त्यांच्या मनात एकच गोंधळ उडतो, पण सारिपुत्त तर ज्ञानाच्या सर्वोच्च अवस्थेबद्दल बोलत होते, जिथे श्रद्धा अनुभवाने इतकी पक्की झालेली असते की तिला आता बाहेरच्या कोणत्याही आधाराची गरजच नसते. त्या क्षणी जेतवनातलं संपूर्ण वातावरण बदलून जातं. बुद्धांची शांत पण शक्तिशाली उपस्थिती आणि त्यांचे शब्द त्या जागेची संपूर्ण मानसिक स्थिती बदलून टाकतात. ते त्या गोंधळलेल्या भिक्खूंना अत्यंत करुणेने समजावून सांगतात की सारिपुत्त जे बोलत आहेत ते श्रद्धेच्या पलीकडचं आहे. त्यांची श्रद्धा कच्ची नाही, तर ती ज्ञानाच्या अग्नीत तावून सुलाखून निघालेली आहे. तिचं आता ज्ञानामध्ये रूपांतर झालं आहे. बुद्धांच्या या स्पष्टीकरणाने भिक्खूंच्या मनातील गोंधळाचं रूपांतर ज्ञानाच्या एका मोठ्या शिकवणीत होतं. बुद्धांचं स्पष्टीकरण आणि त्यानंतर त्यांनी उच्चारलेली ती असद्धो ही गाथा ऐकल्यानंतर त्या सर्व 30 भिक्खूंच्या मनातला शेवटचा मळबही दूर झाला. त्यांना सत्याचा थेट साक्षात्कार झाला. एका क्षणात गैरसमजातून त्यांना परमज्ञानाची म्हणजे अर्हतापदाची प्राप्ती झाली. यावरून आपल्याला त्या शिकवणीची आणि योग्य वेळी योग्य संदर्भात दिलेल्या ज्ञानाची ताकद दिसून येते. ही तर झाली 2500 वर्षांपूर्वीची कथा, पण तिची शिकवण आजही तितकीच लागू होते, तितकीच शक्तिशाली आहे. पण प्रश्न हा आहे की या प्राचीन ज्ञानाचा आजच्या माहितीच्या महापुरात, सोशल मीडियाच्या गोंधळात आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधात वापर कसा करायचा? चला तेच पाहूया. चला आपल्या रोजच्या आयुष्यातली 3 उदाहरणं घेऊया. कामाच्या ठिकाणी पसरलेल्या अफवा आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव, सोशल मीडियाच्या आभासी जगात हरवून जाणारी आपली मानसिक शांतता आणि वैयक्तिक नातेसंबंधात गैरसमजांमुळे निर्माण होणारी दरी. या प्रत्येक परिस्थितीत केवळ ऐकलेल्या गोष्टींवर किंवा आपल्याच पूर्वग्रहांवर अवलंबून न राहता थेट ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा महत्त्वाचा आहे हे आपण पाहू. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी कोणीतरी आपल्या सहकार्याबद्दल काहीतरी सांगतं. त्यावर लगेच विश्वास ठेवून आपलं मत बनवण्याऐवजी आपण स्वतः त्या व्यक्तीशी बोलून तिच्या वागण्याचं निरीक्षण करून सत्य काय आहे याचा थेट अनुभव घेऊ शकतो का? किंवा आपण दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करतो आणि आपल्याला वाटतं की त्यामुळे आपला वेळ वाया जातो, पण हे केवळ वाचण्याऐवजी आपण खरंच डोळे मिटून बसून सोशल मीडियामुळे आपल्या मनावर काय परिणाम होतो, विचारांची गती कशी वाढते, मनात अस्वस्थता येते का, हे स्वतः अनुभवू शकतो का? नातेसंबंधातही आपला जोडीदार उशिरा घरी आल्यावर मनात शंकेचे विचार आणण्याऐवजी त्या गैरसमजांवर अवलंबून न राहता थेट मोकळेपणाने संवाद साधून सत्य जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग हे सगळं ज्ञान आता प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात कसं आणायचं यासाठी एक छोटीशी प्रॅक्टिस करून पाहूया. हा एक सोपा पण खूप प्रभावी जर्नलिंग सराव आहे, जो आपल्याला आपल्या विश्वासांना तपासायला मदत करतो. पायरी 1. आपल्या मनात खोलवर रुजलेला असा एखादा विश्वास निवडा, जसं की मी सार्वजनिक ठिकाणी बोलू शकत नाही किंवा मला नवीन गोष्टी शिकायला वेळ लागतो. पायरी 2. आता शोधा की हा विश्वास आला कुठून. तो आपल्याला कोणी सांगितला होता का? आईवडील, शिक्षक, मित्र की कोणत्या तरी वाईट अनुभवातून तो तयार झालाय? पायरी 3. आता या विश्वासाला थेट आव्हान द्या. खरंच हे 100% खरं आहे का? असा एकही प्रसंग नाही का जिथे आपण या विश्वासाच्या विरुद्ध वागला आहात? त्याबद्दल थेट माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि पायरी 4, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या मनात कोणत्या भावना येतात?
भीती, राग, अस्वस्थता की मोकळेपणा याची प्रामाणिकपणे नोंद घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सराव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बुद्धांनी सारीपुत्तांना विचारलेल्या मूळ प्रश्नाचंच एक आधुनिक रूप आहे. इंद्रियांवर ध्यान करणे म्हणजे काय याचा अर्थ आहे आपल्या आत आणि बाहेर घडणाऱ्या प्रत्येक अनुभवाची, प्रत्येक विचाराची आणि प्रत्येक भावनेची थेट जाणीव ठेवणं. हा जर्नलिंग सराव तेच तर करतो. तो आपल्याला आपल्या विचारांचे आणि विश्वासांचे स्वरूप केवळ गृहीत धरायला नाही, तर ते थेट अनुभवायला शिकवतो. तर मग आजचा हा प्रवास संपवताना स्वतःला हा एक प्रश्न विचारायला हवा. आपला असा कोणता विश्वास आहे ज्याला आपण केवळ ऐकलं आहे पण कधी अनुभवलेलं नाही? असा कोणता विश्वास आहे जो आता अनुभवाच्या या परीक्षेसाठी तयार आहे? याच प्रश्नासोबत आजचा हा भाग इथेच संपूया. विचार करत रहा आणि अनुभवत रहा.